श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गेल्यानंतर कोणते नियम व अटी असतात, कोणते नियम पाळावे लागतात, या विषयावरती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम केंद्रात येताना हात पाय धुवूनच केंद्रात स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावेत. केंद्रात येताना आपली 2 व्हीलर व 4 व्हीलर केंद्रासमोर व्यवस्थित पार्क करावीत. केंद्रात येताना हार, नारळ, फुले, प्रसाद घेऊन दर्शनास यावे. केंद्रात येताना नाईट पॅन्ट, नाईट ड्रेस, गाऊन, काळे कपडे घालू नये. 11 औदुंबराच्या प्रदक्षिणाही कराव्यात. यज्ञ भूमीचे दर्शनही घ्यावेत. स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करावा. ओठ्याला कोणीही स्पर्श करू नये. हार, नारळ, फुले, अगरबत्ती समोर ट्रे किंवा टेबलवर साहित्य ठेवावे. केंद्रात मोबाईल सायलेंट मोड वरती ठेवावा. आपल्याकडे वेळ असेल तर आपण केंद्रात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी चरित्र वाचन करावे किंवा केंद्राची साफसफाई करावी. कोणीही केंद्रात गप्पा मारत बसू नये. केंद्रात कोणालाही एकाधिकार शाहीने, अहंकाराने, रागाने, द्वेषाने कोणाचा अपमान होईल असे बोलू नयेत. केंद्रात सर्वांनी एका कुटुंबासारखे राहावे. एकमेकांना बद्दल राग, द्वेष ठेवू नये. चूक असेल तर माफी मागावी. चूक नसेल तर माफ करावे. शक्यतो मुलींनी केंद्रात येताना पंजाबी ड्रेस, ओढणी वरती केंद्रात यावे. मुलींच्या हातात 2-2 बांगड्या असाव्यात. कपाळी गंध असावा. महिलांनी शक्यतो साडी घालून केंद्रात यावे. ड्रेस टाळावा. आरती करताना आपल्या डोक्यावरती पदर असावा. कपाळी कुंकू असावे. हातात बांगडी असावी. केंद्रात महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी आपल्या नियोजित जागेवर आरतीला किंवा सेवेला बसावे. महिला व पुरुष किंवा महिला, पुरुष सेवेकरी यांना केंद्रात गप्पा मारत बसू नये. परस्त्री माते समान, परधन माते समान ही भावना सर्वांच्या मनात असावी. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ही संस्कार केंद्र आहेत. येथे मुलींना वरती संस्कार केले जातात. या ठिकाणी आल्यावरती सर्वांनी केंद्राच्या शिस्तीत राहावे. आपल्यामुळे आपल्या केंद्राच्या नावाला, स्वामी मार्गाला गालबोट लागेल असे काहीही व्यवहार करू नये. भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या सर्वांचे आचरण असावे. हे जे नियम होते हे सर्व स्वामी सेवेकऱ्यांसाठी आहेत. या नियमाचे पालन सर्वांनीच करावे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. हे नियम सर्वांसाठीच आहेत. नक्कीच सर्वांनी केंद्रात जाताना नियम पाळावेत. सर्वांनाच श्री स्वामी समर्थ.